राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. हात टेकलं बा आपलं तुमच्या पुढं. मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं होतं की पौर्णिमेपर्यंत मला आयुष्यात एकदा फक्त सवड द्या, कुणी फोन करू नका पौर्णिमेपर्यंत. कामख्या काही व्रताचा विषय असतो, काही मौन व्रताचा विषय असतो. मला पौर्णिमेपर्यंत तुम्ही नेर राहा जरा पौर्णिमेपर्यंत. मी सगळ्यांचा विषय मार्ग आतापर्यंत लावत आलो, इथून पुढे लावतो, पण थोडं नेर घ्या. आजची जी घटना आहे ही घटना सांगण्यासाठी थोडासा तर्क सुद्धा लावणं गरजेचं आहे की बाबा नेमकं कशाने काय होते. नुसती स्टोरी सांगून उपयोग नाही, तर ती घडण्या पाठीमागचं कारण आणि त्याच्यातून तुम्हाला थोडं स्त्री पुरुष शरीरासंबंधीचं एक विज्ञान आहे किंवा जे शास्त्र आहे ते सुद्धा तुम्हाला थोडंसं कळलं गरजेचं आहे. कारण मी अगदी परफेक्ट दाव्यानेशी सांगतो की 100% 80% पुरुषांना करता सुद्धा येत नाही. ही गोष्ट खरी तुम्हाला सांगतो. किंवा माणूस म्हणून झालं मला आलंय बा तसं माणूस म्हणून राहण्यासाठी व्यवस्थित किंवा आपण परफेक्ट पुरुष असायला हवं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. पण तो गादीव कमी पडतो, बेडवर कमी पडतो. ह्याच्या पाठीमागची कारणे मीमांसा सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आणि ह्या एपिसोडच्या माध्यमातून त्याच्यात थोडा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करू. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सत्य बोलणं फार कठीण असतं, सत्य पचत नाही लोकांना, किंवा सत्य जगात आजकाल युगात चलत नाही. एक जगातल्या लोकांची आता महाराष्ट्रातल्या जनमानसाची सर्वसामान्याची एक भावना बोलून दाखवतो. ती काय होणार नाही पुरं, पण भावना बोलायला काय हरकत आहे. आणि त्या माझ्या भावनेची तुम्ही 100% सहमत असाल याची मला खात्री आहे. लाईक केलं का? पण हा, केलं. आता आपल्या पंढरीचा पांडुरंग आहे आपला, त्यांची आषाढी एखाद्या दिवशी पूजा केली जाते सपत्नीक, म्हणजे पत्नीसमोर. वारकऱ्याला का मान मिळतो, ठीक आहे. पण ही पूजा राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते केली जाते. तर एक मला असं वाटतं की आपले आदरणीय, माननीय, वंदनीय आणि बरेच काही नीय असे देवाभाऊ यांनी विशाल आणि मोठं मन करून, बरं का, त्यांच्या संमतीनं तुम्हाला अजून चान्स आहे, म्हणजे चांगला माणूस म्हणून घेण्यासाठी. एक आपली विनंती की ही पूजा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उपस्थितीमध्ये आपले तुकाराम मुंडे आणि त्यांची पत्नी, सुविद्य पत्नी यांच्या हस्ते जर केली ना, पांडुरंग प्रसन्न होणार आहे. तुम्हाला खरं सांगतो, लय प्रसन्न होणार आहे. कारण दुधाचा बिदाचा जे आता तुम्ही जागोजागी नाव येत आहे, तुम्ही पाच जा सोशल मीडिया, नुसता मिया खलिफा बघू नका, वाट लागली तुमची. इतके बेसळखोर पकडल्यात. आणि आळंदीत इंद्रायणी हॉस्पिटल आहे, कधी ध्यानात ठेवा. एखाद्या पिकनिक स्पॉटला पोरण बायकून स्वतः डुबक्या मारूस्तवर जाऊस्तवर एकदा इंद्रायणी हॉस्पिटलला एक व्हिजिट द्या. सिटीतले, शहरातले राहणारे किती लोक कॅन्सरच्या बळी पडल्यात तुमच्या डोक्यात येईल. डुप्लिकेट कीटकनाशकं, डुप्लिकेट दूध, डुप्लिकेट पनीर याच्यामुळे हे व्याधी उद्भवतात. आणि तिथलची संख्या कॅन्सर पेशंटची कमी व्हावा. आणि जे त्याच्यात कॅन्सरमध्ये गेलेत ना, त्यांचा आत्मा ह्या बेसळखोरांच्या बोकांडी बसावा अशी माझी लय प्रामाणिकपणे इच्छा आहे. लय अवघड झाले जगाचं. पैशासाठी लोक काही करायला लागलेत, काही बी. लहान बालकांना, झोपडपट्टीत राहणारी पोरं जे पालक आहेत, जे बाबा 200-400 रुपये कचरा गोळा करणारी, हे सुद्धा एक पुडी आणतात पावशराची, आणि ती चहा करून पोरांना दे, चहा बिस्किट दे, दुनियादारी. असं जग आहे, तुम्हाला सांगतो. हाही त्याच्याकडे देवाने लय दिलं, पण हव्यास ह्याच्या पायी सगळं होत चाललंय. तर कलियुगातला देव तुकाराम मुंडे साहेब यांना पांडुरंगाने माझं सुद्धा आयुष्य द्यावं, सगळ्यांचं आयुष्य द्यावं, आणि ह्या माणसाची बदली तिथून करू नये. करायची झाली तर अशा एक दुसरे हे तिथं करावी, की जेणेकरून तिथलची गाण साफ होईल. असा विषय आता आहे, ती बरं आहे. पण पांडुरंगाची पूजा करण्याचं नका तुम्ही देऊ त्यांना, काय नका देऊ पूजा, तुम्हीच करा स्वतः, त्याबद्दल वाद नाही. पण जनतेच्या मनातला विषय मी सांगणं माझं काम होतं की त्यांच्या हस्ते जर जोडप्याच्या हस्ते जर पूजा केली ना, ती पांडुरंगाला नक्की पावन होणार आहे. असा विषय.
जाऊ आपल्या स्टोरीकडं. वाईट स्त्रियांच्या बाबतीत आपण नेहमी ज्या घटना घडतात ते सांगत असतो. अशातलीच एक घटना घडली या. पण लोकांनी ह्या बाईला तिने अतिरेक केल्यामुळं दोषी ठरवलं, नावं ठेवली. आपल्या मनाच्या थोड्या आत्म्याला आपल्याला थोडीशी लाज लज्जा शरम आबरू इज्जत असेल तर एक विचारलं पाहिजे की खरंच हीच दोषी आहे का, बाकीचं कोणी दोषी नाही का, असा पण विषय. घटना ही नरसिंहपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कठोतिया नावाचं गाव आहे मध्य प्रदेशमध्ये. 30 जून 2026 ही तारीख ध्यानात ठेवा. 30 जूनला बराच मोठा विस्फोट झालाय. एक बॉडी सापडली पुरुषाची जाडीत नदीच्या कडेला. 3 दिवसानंतर सापडली, फोगलेली, माशा वंगत होत्या. पोलिसांना खबर मिळाली, पोलिसांनी घेतली, तिचं इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. सगळे मिसिंग रिपोर्ट तापसायचं. पोलिसांचं काम थोडं वेगळ्या पद्धतीने चालतं की बॉडीची ओळख पटवणं पहिल्यांदा गरजेचं असतं त्यांना. पण ही बॉडी तिथं आली कुठून, कोण आहे, काय विषय सांगतो तुम्हाला. जी बॉडी सापडली ती बॉडी होती तुळशीराम मेहरा. आता कसं आहे, तुमचं आमचं आधार कार्ड आहे का, आधार कार्डावर डोळ्याच्या आतले हे जे अख्ख्या जगातल्या एका माणसाकडे एकच असतं, प्रत्येकाच्या फिंगरप्रिंट एकच असतात, ते मॅच करून ते काम केलं जातं. तुळशीराम मेहरा, वय वर्ष 42. पत्ता मिळाला, आधार कार्ड मिळालं, पोलीसची गाडी दारापुढं हजर. आतमध्ये त्या तुळशीराम मेहराची बायको होती सरोज मेहरा. आता पोलिसांचं काम कसं असतं तुम्हाला सांगतो. ते ताकाला जाऊन लोणीत लपवून ठेवायचं लागतं. लोणीत ताक म्हणजे गाडगं आहे ना, हे लपून ठेवायचं आणि मग ताकाला जायचं, असं काम असतं. त्यांना माहिती करून घ्यायची की कुणी मारलं आणि का मारलं. म्हणून ते गेले. त्याची बायको होती सरोज, वय वर्ष 36. म्हणले तुमचा नवरा कुठे? हमको का पता कहा गया है, कहा घूम रहा है. चायला मग त्याच्याहून कळलं की बाबा ह्याचं आणि त्याचं ते बायकोचं काय जमत नसेल. नवरा बेपत्ता आहे म्हणलं, बायकोनी किती अन्नच नाही खायला पाहिजे, पण शी आपली खाऊन पिऊन मोठी डेरी घेऊन बसलेली निवांत. तुमने थाने में रिपोर्ट क्यों नहीं लिखवाई? ते पोलीस सांगत नाही कधी, आधी बॉडी सापडली म्हणून ध्यानात ठेवा. वो कहा आता है कहा जाता है, हमको पूछ के थोड़ा ही जाता है, हम तो ऐसे ही उसकी घरवाली है. लाख लपडी. मग त्याचा नंबर घेतला, तो नंबर सिव्हिलसला टाकला, कॉल रेकॉर्ड काढलं, बरेचसे कोणाशी कॉन्टॅक्ट आहे, कोण बोलणं, अमकं तमकं सगळं कळतं. मग महिला कॉन्स्टेबल होत्या, 2-3 त्यांना आदेश दिला, झिंज्या धरा, झिंज्या उचलून गाडीत बसवा. कायदा असा असतो. मग झिंज्या सकट कपड्यासकट उचलले बरं का. ती काय त्यावेळेस नागडी उडी नव्हती, ते सगळं उचलली, बिगर चपलाची गाडीत बसावली. महिला कॉन्स्टेबलनीच चांगल्या प्रकारे विचारपूस केली, आंघोळ पांघोळ घालून, गंध पावडर लावून, तिला केस विंचारून, चापून चुपून साडी नेसून विचारपूस केली. मग झाली बाई कबूल. जी तिने सांगितलं ती फार भयानक होतं. नंबर 1 नवरा, नंबर 1 सुरेंद्र. लग्न झालं हिचं 19-20व्या वर्षी झालं असन. 1 नंबरचा नवरा, 4 वर्ष त्याच्याबरोबर नांदली. एक पोर काढलं आणि नवरा सोडून दिला. डोक्याला ताण नाही. असून दे बॉ, तिला वाटलं असन बॉ थोडा बदल, समथिंग चेंज पाहिजे, त्याला सोडून दिला. पोरग त्याच्याबरोबर सोडून दिलं, मोकळी. मग आईबापाकडे आली. तिथं म्हणजे झोपायला जागा आणि 2 टायमाची रोटी मिळते. स्वतःला काही मिळत नाही, पण आपलं पोटाला मिळतं. मग सोट शोधायला सुरुवात केली. नवरा नंबर 2. पण एक आहे, तिने ठोके करण्यात ठेवला. तिने लग्न केलं. पहिल्याचं लग्न केलं, त्याला सोडून दिला. मग दुसऱ्याशी लग्न केलं. शिव 2-4 वर्ष ठेवला. त्याच्यात पोरसोर काय झालं नाही, पण त्याला काय कुणी घातलं का काय, आता आपल्याला तसं बोलता येत नाही, कारण पोलीस रेकॉर्डला तेवढंच सांगावं लागतं. ते कुजून नेलं 6 महिन्यात दुर्धर आजाराने. त्याला काय विषप्रयोग केला का काय केला, पण त्याचं काय कुठं रेकॉर्ड नाही, काय नाही. ते कुजून दुसरा मरून गेला. परत गाडी आली माहेराला. मेन ठेपा ते वाकड्या तिकड्या चालणाऱ्या गाड्यांचं जे माहेरघर, ज्याला आपण त्याला बस स्टॉप म्हणतो, तिथं आलं. माहेर आले आईबापाकडे गाडी. परत 2 तर लावली होती वाट.
तिथं 2 वर्ष राहिली. मग घरच्यांचं असतंच की बाबा तू लग्न कर, तू अशी कवर राहती तशी कवर राहती. ठीक आहे म्हणले, तिसरं लग्न करते. मग तिसरं लग्न ज्याची केलं त्याचं नाव तुळशीराम मेहरा. तुळशीरामची मेहराची बायको करोनात वारली होती. ते बी उशी घेऊन जपत होतं. त्याला वाटलं बुवा असावं एखादं मदतीला, बरं राहतं जरा, कामावर लक्ष राहतं, पोटाची भूक भागती, स्वतःची भागती. अशा हिशोबाने त्यांनी तिसरं लग्न केलं. लोक म्हणजे स्वतःचं आयुष्य असं सहज जोडून टाकतात आणि सहज तोडून पण टाकतात. लग्न झालं, सगळं झालं, लागले नांदायला. आता ही मेहरा ही बावकी सगळीकडे होती. तुळशीराम मेहरा आल्या नवीन जागेवर. ही बाई, तिचं नाव आहे सरोज. आता मेहरा नाव लागलं होतं. वय वर्ष 36. काय तिला वाटलं असं कोणाला माहिती. 3 तर झाल्यात, पण पुरुषी फॅन्टसी, पुरुषी चटक, कुणाचं कसं लय काय नाही, लय एक्सपिरियन्स राहतो. हा, कुणाचा किती स्टॅमिना विमिना आहे ह्या चालू बायांना सगळं माहीत राहतं. असं नका. तिने ठोकेकर धरला चौथा लग्न न करता. तिसरा नवरा हा जो तुळशीराम आहे तो असताना ठोकेकर धरला. त्याचा चुलत भाऊ धरला. त्याचं नाव आहे महेंद्र मेहरा. महेंद्र मेहरा मात्र तिला मनापासून आवडला. वा वा वा, पुरुष पाहिजे तर असा पाहिजे म्हणली. हा आणि हाच, फार नको नको म्हणूस तवर इथं तिला लय पटलं ती. पण महेंद्र मेहरा हा तिची लग्न करू शकत नव्हता, कारण त्याचं ऑलरेडी लग्न झालं होतं. पण तो मानला की जिवंत आहे मी तोपर्यंत तुला खर्च पण करीन आणि ठेवीन, म्हणजे बाई ठेवण्यासारखा प्रकार, सांभाळीन, असं बेगर लागण्याची बरं का. ती तुम्हाला सांगितले की एखादा पुरुष जर बऱ्याच फॅन्टसीने युक्त असेल किंवा त्याला 64 कलाची माहिती असेल किंवा ती शारीरिक क्रिया तो पूर्ण वेळ देऊन करत असेल तर कुठलीही स्त्री त्याच्यासाठी त्यांनी एकदा संबंध केल्यानंतर वेडी होती, वेडी. आणि ह्याच कला, ह्या फॅन्टसीज पुरुषाला माहीत नसतात, हा विषय. मग म्हणून ती फासतात. आणि मग मला सुद्धा काही फोन कर, मामा 2-4 मिनिटाच्या पुढं टिकत नाही, 6 मिनिटाच्या पुढं टिकत नाही, काय उपाय सांगा. अरे स्टडी करा, जरा स्टडी करा, थोडं स्टडी करा, अभ्यास करा, काय करता येईल याचा विचार करा, काय करावं लागतं याचा विचार करा, वेळ दे त्या गोष्टीला अर्ध्या तासापर्यंत. 5 मिनिटात तू कस काय बाजूला होऊ शकतो. लय अवघड आहे लोकांचं, कळतच नाही. बरं असू द्या. आता इथं काय झालंय, हा जो ठोकेकर आहे महेंद्र मेहरा, याच्याशी रंगारंग चालू असताना ती गोष्ट नवऱ्याला कळली. आणि बरेचसे विषय असेच होत्यात. मर्डर होण्याचं पाठीमागचं कारण सांगतो. मग यांनी चमकावली येऊन घरी इकडे यायला जायला निर्बंध घातले त्या मेहरावर, त्या चुलत भावावर. मग हिने डोकं लावलं, कॉन्टॅक्ट साधलं, म्हणली याला खापवा बा, त्याशिवाय माझं तुझं जुळू शकत नाही. लोक बी अशी करत्यात राहते. म्हणजे तुम्हाला सांगतो, आपल्या पायी अनेक मर्डर लोकांनी करून पचवले सुद्धा, लक्षात घ्या. सगळेच घटना काय अशा ही होत नाहीत. मोटरसायकलवरून घरी येत असला त्याला उडावतात, पोलीस अपघाती मृत्यू, ह्याच्या पाठ्यामध्ये बरीचशी असली कारणं सुद्धा असतात. असा विषय. हिथं म्हणलं खापावतो. मग त्यांनी त्याचा जोडीदार रोटी पंटर घेतला. आणि रोटी पंटरचं नाव रविराज रजत. हे दोघं बहाना कालच्या टूर सांगितलं तसाच. म्हणले माणूस दष्टपुष्ट होता, हा रगाट होता, आपल्या दोघाची मुंडक्या सहज आवलीन बुवा, त्याच्या जर काय लक्षात आलं तर. याची जी ताकद आहे ही ताकद 50% कमी केली पाहिजे. म्हणजे ताकद कशी काय कमी होऊ शकते, होते. त्याला म्हणतात बाटली. त्याला काय लागतं, एक खांब्या घातला 4.25 क्वार्टर, 4 पाण्याच्या बाटल्या, शेव, सिगारेट, निघाली गाडी. म्हणले निवांत ठिकाणी बघू, शांत ठिकाणी, निसर्गरम्य ठिकाणी. आणि ते कठोतिया नावाच्या गावाच्या शेजारी जे जंगल आहे तिथं आले. संध्याकाळ व्हायला लागली होती. म्हणले संध्याकाळी कसं मस्त असतं, बसा. पाऊस आपल्यासारखा गेल्या महिना कोरडा गेला तिथं पण नव्हता, पण संध्याकाळ वारं बिरं सुटतं, मस्त आहे. म्हणले बसा जरा. बसले. फुल त्याला पाजली, तिच्या नवऱ्याला तुळशीरामला. आणि यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलेली, लक्षात घ्या. पण पोलिसांचं विशेष आभार, त्यांनी ती शोधून काढलं. ही अशी हिस्ट्री होती. आणि ही हिस्ट्री, ही इतिहास त्या बायकोनी स्पष्ट सांगितला. कबुली जबाब म्हणतात त्याला. मग हे ठोकेकरण, ते रोटी पंटर, हे बी उचलले पोलिसांनी, तो विषय नाही. सगळं झालं. ह्या घटनेमागं
आणि आता तुम्ही म्हणतान लय वाईट बाई बा, 3 नवरं केलं पण नांदली नाही, एकाला मारलं एकाला सोडून दिलं आणि ठोकेकारच्या मत्तीने असं केलं, तुम्ही लय नावं ठेवता. म्हणजे ही दोषी, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्हाला ती तोंडाला रंग लावून अनेकांच्या हृदयाचा प्राण आहे तो आमिर खान का कोण, त्यांनी तो काय करतोय बघितलं का? त्याच्यात या सरोजमध्ये काय बदल आहे मला सांगा बरं तुम्ही. कशा प्रकारचं वशीकरण आहे काय कळत नाही. पण लव जी म्हणतो ना, ती हा लव जीव आता असू शकत नाही का? तुम्ही सांगा बरं. का तो फेमस आहे, लय मोठा हिरो आहे म्हणून बोखंडी बसून घ्यायचा त्याला? तुझ्या आयुष्यात त्याच्या वागला यांची मोडस, म्हणजे यांची करणी काय बघा. पहिले मुलगा मुसलमानात पुरी नव्हत्या का कुठं? हा मुस्लिम आहे ना, कायला हिंदूची पूर्वी लग्न करायचं? आपल्याला ही गोष्ट आजत नाही. ज्याची त्याचं त्या चुल, तुमची बी आम्हाला नको बुवा, ह्या मताचा आहे. आपल्या 3 हिंदू पुरुषांचं आयुष्य म्हणजे 3 बायका त्यांना मिळायला असत्या का नसत्या? यांनी एकट्याने 3 केल्यात. पहिली मुलगा होऊन द्यायचा सोडून द्यायची, दुसरी मुलगा व्हायचा सोडून द्यायची, आणि तिसरी आत्ता केली, ती पण हिंदूच. हे लवजी होतं, त्याच्या विरुद्ध कोण बोलत नाही का? तो फेमस आहे म्हणून. हे असं चालतं, आंधळ दळतं कुत्रं पीठ खातं. हा, पण ती गावाकडे ज्याचं कुठंच फेमस नाही आमका नामका, त्या मुस्लिम व्यक्तीने जर त्याचं जर जुळलं कुठं, तर त्याला कुठं मारतात भाऊ. हा, कायदा बी त्याला अख्खी यंत्रणा कामाला लागते भाऊ. 2-4 आमदार तर त्याच्या विरोधात असतात का लगेच. हे अवघड जगाचं. जगाच्या दिसण्यावर जाऊ नका, आतलं जे काय असतं ते असण्यावर जा, असं माझं मत आहे. तुम्ही हुशार व्हा, तुम्ही प्रगल्भ व्हा, की कोण कोणाच्या फायद्यासाठी काय करतंय का. हा, आणि आपला लाईफमध्ये आपला काही होऊन द्या, पण आपला स्वतःचा कंडोम नका होऊन देऊ, आपला निरोध नका होऊन देऊ. कुणी आपला वापर करू नये ना, एवढंच गेलं तर लय झालं. हा, खास बापाच्या पोटचा म्हणायचा तो माणूस, बापाच्या कमरेचं माप त्या करगुट्याचं आणि लेखाचं माप एकच असलं पाहिजे, अशी व्यक्ती स्वाभिमानी असतात. काय चाललंय ह्या? नाही तर का काढला काय, कुणासाठी राबला, काय रोटीवारी राबला, अंडा करी मिळली, इलेक्शन झाले की दिला हाकून, काय जगत उपटायची तू, असा विषय. त्याच्यामुळं कंडोम होऊन देऊ नका. ही सुद्धा एक जिहादचाच प्रकार आहे ना. आणि महत्वाचं म्हणजे असं वशीकरण शब्द मी का वापरला, तर पहिल्या आता तिसरी जी बायको केली, त्या बायकोचा मेहंदी रंगरंगोटी मेकअप करा पहिल्या दोघी होत्या. झाला आपली घरात त्या बायकोला जरा नुसतं म्हणूनच बघा बा, म्हणूनच फक्त काय करू नका की आता वय झालंय तुझं, सुरकुत्या पडायला लागल्यात, मी जरा 10 वर्ष नवाट करतो दुसरी. काय कार्यक्रम होईल तुमचा? कसला होईल कार्यक्रम? बरं ती बायको जाईन का ती रंगोटी मेहंदी करायला? म्हणजे असा विषय असतो. ही दुनिया लय गूढ आहे, ध्यानात ठेवा. ही तुम्हाला जसं तुमच्या मनात लय शंका कुशंका आशंका लय असतात, पण ह्या गूढ दुनियाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, डीप पण जाऊन बघितलं पाहिजे कुठं कुठं काय काय. आणि काही सोशल मीडिया बी असं आहे, काही कायदा असे आहेत की स्पष्टपणे काही विषय बोलता येत नाही. आता कामख्याचा विषय इतका गहन आहे, आणि तो मी तुम्हाला काय भाषेत सांगतो, काय शब्दात सांगतो तुम्हाला कळलंच. मी सेपरेट एपिसोड बनवतो, 1 नाही 2-4 एपिसोड बनवतो की कामाख्या म्हणजे नेमकं काय. ही जी बाई आहे, ह्या बाईने एवढा कांड केला, हिला मुंग्या लागल्या का काय मला, ह्या बाईने एवढा कांड केला. साधं उपाय होता त्याच्याकडे. पहिलाच नवरा जो होता सोडून द्यायची गरज नाही, अजिबात गरज नाही. त्यालाच अडाणी असेल तर त्याला जरा सुशिक्षित करायला पाहिजे होता या बाबतीत, म्हणजे बेडवरच्या बाबतीत. त्याला सगळे बांध, सगळे जी काय कुंडी आहे मनातली, ही सुट्टी फक्त एकाच गोष्टीने, पती पत्नीच्या नातं अतूट आणि इतकं एकमेकावर जेव पाहिजे की नवरा जेवल्याशिवाय बायकून जेवलं किंवा एकत्र जेवलं पाहिजे, इतकं चांगलं पाहिजे. तुम्हाला सांगतो एवढं मोठं नातं आहे. डायलॉग म्हणजे त्यांच्या चर्चा असणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी. हा, तुम्ही कसं ह्यांनी सांगता अधिकाराने नवरा, तू अजून शिरकूर नाही केला वे, किती वाजल्या बघ बरं, उठ लवकर, दिवस उजाडलाय, आमकं तमकं, हे बोलतोच ना आपण. तसं गप्प मुग गिळून न राहता बेडवर सुद्धा बोललं पाहिजे, चर्चा पाहिजे. बोलायला सुरुवात करा, पुढाकार तुम्ही घ्या.
ह्या काळ लाज लज्जा आबरू शरम इज्जत बाजूला ठेवण्याचा आहे. कारण डायलॉगच तुम्हाला एकमेकाला जवळ आणू शकतो. स्त्रीने सुद्धा बोललं पाहिजे. आपलाच नवरा आहे, थोडा वाकडा तिकडा असेल तर ठाकून ठोकून नीट करू आपण त्याला. पण त्याला मारण त्याला सोडून देईन दुसरा काय गरज आहे. तिने सुद्धा बोललं पाहिजे की माझं शरीर आणि मी तुला माझ्या अंतर्मनापर्यंत माझ्या आत्म्यापर्यंत तुला पोचायचं असेल, जेणेकरून मी तुला जीव लावेल, तर माझं शरीर तुला जाणून घेणं गरजेचं आहे. माझ्या शरीरावर असा एक पॉईंट आहे, तो त्या पॉईंटमध्ये 4000 पेक्षा जास्त सेन्सर येत नुसते. हा तुला कळतो का रे? त्याला तू स्पर्श टचनेच एक आवेग शरीरात निर्माण होऊ शकतो. ही शरीराची भाषा शरीराला पतीने पत्नीला सांगितलं पाहिजे, पत्नीने पतीला सांगितली पाहिजे. शिक्षण दिलं पाहिजे एकमेकाच्या, मला बोललं पाहिजे एकमेकाशी. आणि एवढं जर झालं तर माझा हे चॅनल चालवण्याचा उद्देश सफल झाला. आणि नाहक अत्यंत भयानक प्रकारे खून नक्की कमी होतील असं मला वाटतं. हे कुठल्या कोर्टात दिसत नाही, पोलीस स्टेशनला तर अजिबातच नाही. त्यांचं काय मिळाला ना फक्त जाऊन पंचनामा, त्यांचं बरोबर ते कायद्यानं चालतात महाराज. मिळाला ना एकदा आणि त्यांना लई कामं आहेत. पोलिसांची सुद्धा संख्या प्रचंड वाढवली पाहिजे. अंडर प्रेशर म्हणून तर पोलीस 40 वर्षानंतर BP किंवा शुगरच्या आहारी जातो. ध्यानात ठेवा. ती म्हणजे झोप मिळत नाही, वरचा प्रेशर असतो, ती सिस्टीम तुम्हाला माहिती नाही. सिनियर हा प्रकार फार खतरनाक असतो. अनेक पोलिसांचं मानसिक फार टेम्परमेंट हालतं, एवढा त्रास दिला जातो त्यांना काही गोष्टी. असा पण विषय असतो, पण ते बोलू शकत नाही. बालबच्चे असतात, लेकरं बाळ असतात, बायको असते, प्रपंच असतो. आणि नोकरी सोडून करता काय, कोण विचारतं वर्दी गेल्यावर, असा विषय. त्याच्यामुळं ह्या प्रकरणात कुणी लक्ष देतं, न्यायालय बी कुणी काय पुरावे आहेत का अमकं तमकं जाऊन द्या गाडी. पण हे शिक्षण तुम्हाला गरजेचं आहे. आणि माझ्याजवळ जेव्हा जीव आहे ना, थोडं हळूहळू का ना, पण तुम्हाला ह्याच्यात मी म्हणजे आपल्या सबस्क्रायबरला कमीत कमी आपली जेवढी कॅपॅसिटी आहे चॅनलची, प्रत्येकाला हुशार केल्याशिवाय सोडणार नाही. आणि ही काम एखाद्याचा आत्मा जात असन तर ही पांडुरंगाचं काम आहे असं मी मानतो. रामकृष्ण हरी माऊली.